सो हे गाईज, इट्स मी उर्वी जोदव. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय नो गाईज, खूप वेळानंतर मी ब्लॉग्स टाकत आहे, कारण की असं काय ओकेशनच नव्हतं ब्लॉग टाकायसाठी आणि होतंसुद्धा तेव्हा टाईम नव्हतं मला ब्लॉग्स टाकायसाठी. सो यावेळी मी जात आहे माझ्या आत्याच्या गावाला अँड आय थॉट की ब्लॉग्स वगैरे करते मी यावेळी. आणि माझा आवाज खूप बसलेला आहे कारण की मी खूप आईस्क्रीम खाल्ली आहे. सो पूर्ण ब्लॉगवर तुम्हाला माझा सका बेसूर आवाज ऐकावा लागेल. सो स्टे ट्यून गाईज. आणि मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. माझ्या आत्याचं गाव राजापूरला आहे आणि मी तुम्हाला सगळं दाखवलं जे माझ्याकडून पॉसिबल होईल तेवढं मी ब्लॉग शूट वगैरे करेल अँड ऑल. सो गाईज स्टे ट्यून. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक, शेअर अँड सगळं काय करा. अँड गाईज आत्ता वाजलेले आहेत 9:30 आणि आम्ही थोड्या वेळातच निघणार आहोत. मी रेडी झालेली आहे, मी आधीच रेडी झालेली आहे, थोडंच रेडी झालेली आहे. लोक मला बोलतात जा रेडी हो, मी ऑलरेडी रेडी झाले. सो मी थोड्या वेळात तुम्हाला भेटते. बाय. सो गाईज आता आम्ही लोक निघालो आहोत आणि स्टेशनला जातो आहे आम्ही लोक, कारण की आम्हाला ठाण्यावरून ट्रेन पकडायची आहे. ती वाली ट्रेन ठाण्याला येणार आहे. सो टू एक्सायटेड फॉर इट. आणि दीदी बघा कष्ट चालवत या दोघींच्या इथे. सो गाईज माझ्या हातामध्ये आता कोणतंच पिशवी वगैरे नाही आहे, बिकॉज आय एम द घर की छोटी बेटी. सो सगळ्यांनी माझ्याकडून पिशव्या वगैरे घेतल्या आहे. 2 माझ्याकडे पिशव्या होत्या. सो इकडे बघा, मम्मीकडे एक आहे, डॅडींकडे एक आहे आणि ही एक इथे. सो गाईज इथे रिअल स्ट्रगल्स चालू आहेत. मम्मीने झुपकन आतवरती नेली. इथे बघा पकडते नाही ना, मग शांत बस. सॉरी. सो हे गाईज आम्ही लोक आलो ठाणे स्टेशनला आणि थोड्या वेळाच आपली ट्रेन येईल. थोड्या वेळेला 1 तास ऑलमोस्ट, अजून 1 तास वेट करायचं आहे. मग येईल ट्रेन. मला थोड्या वेळात. सो गाईज फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि आम्ही लोक एवढे कष्ट करून ही म्हणजे आम्हाला अप्परवाली सीट भेटली आहे आणि मी एवढी कष्ट करून वरती चढलेली आहे ना. आणि माझ्या मम्मीला मिडलवाली भेटली, ती तर अजूनच कष्ट करून वरती चढलेली होती. आता सगळे झोपले पण नाही. झोप कशी येईल गाईज. आणि माझ्या त्याच्यावरून मला फोबिया आहे हाईटचा. झोप येईल कशी मी काय माहिती. मला इथून खाली बघताच येतं मला कसं होत आहे. मला ही चीज नव्हती हवी ॲक्च्युली, पण काय करू शकते मी. दीदी मम्मीचे कष्ट खूप होते वरती चढण्यासाठी. सो गाईज तुम्हाला डायरेक्ट मी सकाळी भेटेल. बॅकग्राऊंड म्युझिक जरा म्हणजे व्हॉइस इग्नोर करा. कशासाठी असते इथे फॅनच जवळच. तू अशी झोपल्यास ना मला भीती वाटते. मला भीती वाटते. लिटरली मी माझा पाय सरकत होता. ही बस सुपर लिटरली मी पाय टाकला दुसऱ्या दिवशी पाय टाकलं डायरेक्ट मी तिकडे अडकली एका ह्याच्यावरतीच. वरती हँडल्स होते, हँडल्स भेटत नाही. वरती बघितलं मग भेटलं. मी खूप कष्ट करत चढले, पण आता उतरणार कसं आहे काय माहिती. उतरण्याची टेन्शन. मी चुकत खाली पडले तर काय करायचं. इथून खाली पडले तर मम्मी अशी बघते, मला भीती वाटते. झोपशील काय मला झोपच नाही येणार. उडाली आहे माझी झोप. कधी सीट भेटायची ना तर भेटलेलं झोप नाही लागत. बघ ना मला भीती वाटते. लिटरली अशी एवढी वाकडी तिकडे होते, मला भीती वाटते. इथे पडली नाही. एकच ते गोड बिस्किट खाते बस. काहीच बॅकग्राऊंड व्हॉइस अवॉइड करा. आम्ही लोक आता उतरलो होतो इथे विलवडेला आणि आम्ही लोक आता चालू आहे पाचलला. पाचलवरून परत जायचं तिकडे. आणि मला या लोकांना इथे बसवलं बॅग सोबत आणि मम्मी इथे बसले.
ॲक्च्युली मी खूप वेळा आधीच पोचली इथे, बट ब्लॉग काढायला टाईमच होता पण मी टाईमपास केला त्या वेळामध्ये. अँड पोचली आहे मी गावाला. मी एकटी आले कारण की मला ऑकवर्ड होतं या लोकांसमोर बोलायला. हे लोक मला जज करताय त्याच्यामुळे. हे बघा, ए सिद्धी, ए दीदी, इथे हे लोक कॉक काढत कुठेतरी अडकलाय. ए काय ते, ए पेरू आहे काहीच. हे लोक पेरू काढतात. हे मी खाणार तो पेरू. काहीच पेरू खायचं नाही, पेरू खायला जायच्या आधीच त्याला नाही खाल्ला. जाऊ दे. आणि काय, हा आहे टॅरेस. मी तुला घर नंतर दाखवेल. आणि टॅरेस बघा, एवढा मस्त व्ह्यू आहे ना इथून, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि पाऊस पडलेला सकाळी इथे. इथे झोका पण आहे. हे कपडेमध्ये लावले. थांबा, उपस्थित आधी मला बसू द्या. आज मी सोकारती बसली. इथे कोणच नाही आहे. मला भीती वाटते, मी खाली जाते. ए दीदी, वरती आहे ना, मला भीती वाटते. काय वाव, मला पण एक द्यायचा. किती दोन होते. पाणीच नव्हतं आधी इथे. आम्ही लोक जेव्हा आलेलो, मम्मी हा पाणीच नव्हतं तेव्हा. आणि आता मला पण घे ना. पाणी आलंय. पण आता मी ना फिल्टर लावत. तुझे ते थोडा नाही दिसत. कुठे आहे तर आहे बाबा. हे बघा, मला पण डाग आहे. सो गाईज, मी आता आंघोळ गेलेली आहे. आणि मला सुसून नव्हते गेले आंघोळ कारण की पाणी नव्हतं. मी कुठून करणार आंघोळ. माझ्या मम्मीने गेली होती, मी नव्हती गेली. आणि मी इथे स्वतःला बघून घाबरले इथे. आणि आता थोडाच वेळा मला संध्याकाळ होईल. मग काहीच नाही दिसत इथून संध्याकाळचं. हे किचनच्या इथला दरवाजा आहे, इथला. आणि या साईडून असं समोर गेलं की हा किचन आहे. इथून असं समोर गेलं की हा बाथरूम आहे. हा पण अजून एक मागचा डोर आहे. आणि मी ते हॉल आहे, मी ते मम्मी आहे. इथे हा बेडरूम आहे. आणि इथे आणि झालं होम टूर. आता आंघोळ करायला जायची पण. करू बंद. मावशी हिला कधी गरमी नाही होत, थंडी वाजते. आणि बघा ही बघा चिरचिर करते बघा. हाय कर
ते पण 70 वेळा असं जबरदस्ती. गाईस सकाळ झालेली आहे आणि आम्ही लोक इथे बसून वाट बघतोय शौरी दीदीची. हे लोक पण इथे आहेत, ही पण इथे आहे. चष्मा पाणी घालून आम्ही लोक इथे बसून वाट बघतोय या लोकांची. डॅडी पण आहे इथे. गाईच बघा मी कांड गेला. मी ना एकदम सटकते भाई वरती चल्या जायचं. मी नाही केलंय. अरे गप ना गाईस, मी नाही केलंय ते. एनिवेज खड्ड्यात गेलं. हे बघा गाईस कसं दिसतंय. समजलं कोणतं तरी आवाज आहे का गाईस. गाईस सांडलंय ते समजलंय. ज्योती आता ते नाव टाकलंय. चल खाली चालूया आता बघू काय होते. सॉरी उर्वी, तू पाडलं माझं नाव. मी कधी पाडलं नाही. जे ज्योती आता उचल मी नाही बघा नाही असे असे बोलते माझ्या. आता आत्या उचलते. आत्यानेच पाडलंय आणि हार मानली तिने शस्त्र टाकली आहे. तिने शस्त्र टाकले नाही. इसका लेख इकडे बस इथे. तूच पाडलं तसं. आता खरं सांग. अटक मटक मी नव्हतं पाडलेलं, तूच पाडलंस. मी नव्हतं पाडलं. कॅमेरामॅन सुद्धा कॅप्चर झालं की मी नव्हतं पाडलं. मी पाडलंच नाही. इकडे बस. तुम्ही खरं बोल. अटक मटक. अरे खरंच मी नाही पाडलंय. खरंच. अरे मी नाही पाडलंय. उलवी इथले र बोलतायत नाही. उलवी का उलवी? उलवी दीदी बोल. हे लोक कालपर्यंत भांडत होते आणि आता भलताच प्यार आलाय या लोकांमध्ये. शी सो हाय गाईज, माझी अंघोळ झालेली आहे. खूप लेट झाली आहे म्हणजे आता इथे असलो 12 वाजता. जाऊ द्या चालतं आम्हाला. आणि आता मी तुम्हाला दाखवणार माझं स्किन केअर मी काय करणार होते. काय नाही 3 प्रोडक्ट्स 2च दाखवते. गार्नियरचं सिरम हे माझं लिपस्टिक पण मी वापरते यूज करो मेरे.
सो गाईज हा दादा आहे, ह्याची आता शादी झाली आहे. शादी झाली आहे. सो गाईज हा लिप ग्लॉस आहे जो मी लावते मार्सचा. कोको बायचा शेड दिसत नाही सर. एनिवेज माझा केक. हा गाईज देखो मला पण डाग आहे त्याशी. इथे पण आहे. हा चिकन पॉक्स डाग आहे गाईज. कशी हसतं ना जाऊ दे त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा काय हसतं. ए शरू सो गाईज आता आम्ही लोक बॅबेक्यू बनवत आहोत. दादा बनवत आहे, म्हणजे दादा आणि रिक्षा दिदी बनवत आहे. तुम्हाला दाखवते मी. म्हणजे दीक्षा तरी ॲटलीस्ट नीट बोल. दीक्षा भैया देख उर्वीला जो उलवी रचा उच्चार येतच ना तोंडामध्ये. मामाचं नाव काय तुझ्या? मला रमेश मामा. रमेश मामा नाही रमेश मामा. अच्छा ना. तुझ्या मामाचं नाव काय मग? अच्छा नाव आहे बोलतोय. मला नाही माहिती वा. आई शपथ. तुला तुझ्या सख्या मामाचं नाव नाही माहिती? हा ॲटलीस्ट ते तरी माहिती असेल. आई शपथ ते पण नाही माहिती. आई पप्पाचं नाव काय? डॅडीचं नाव काय तुझ्या? नशीब. तुम्ही भेंडी गावात खाता. इथे दे त्याला. उजू काय पाच तूच दे. तू हात नाही गेला आता. तोंड बंद तेजस. पागलच आहेत सगळे. अरे तू आणि ते माझ्याकडे दे. सिद्धीना कोणतो हे हातात हॉटस्पॉट चालू केलं त्याने. गाईज मी माझ्या आत्ताच्या मांडीवर बसले, हा ते पण काढ. कारण की मम्मी इथे बसली आहे. पाय दुखतात. पाय दुखतात. आणि इथे पण एक चूल आहे. फॅन दे मग. पाणी आहे. हे कशाला पाहिजे? बोला कशाला पाहिजे? बोला. चकना चकना. अरे पागल. गाईज वैसा है. बंटा. काय बोललास तू? ऐकायचंच नाही. हां बरोबर. उभे कशाला टेस्ला नाही कशासाठी पाहिजे तर समजलं नाही. नाही मी शूट करते, कामचोर नाही. हिला सर्व कामचोर बोलतात. ती काय बोलते, हिला काय काम दिलं ती लगेच ए कर ना यार. मी तसं बोलते. मी बोलते 5 मिनिटमध्ये आले. समजून झालं सगळं. मग अरे घेऊन चल ना तिकडे. असं आणून द्यायचं लोकांना, म्हणजे चिडले पाहिजे. आणि परत कामच नाही सांगायला पाहिजे. हा म्हणून तसं करते मी हमेशा. पण कामच सांगणार नाही याच्या पुढे. बघितलं. आणि ही मला अशी करते आणि शिकवते. काय कामचोर बनेगी रे तू? क्या वे तू कामचोर बनेगी. मेरे जैसा बनो. सो गाईज माझं जेवण झालं. ह्याला बघा जेवायला. इथे मामा आहेत. मामा खाली बघा जराशे. दिसत नाही तुम्ही. दिसत नाही तुम्ही. हां दिसलं आता.
फायनली बट मी व्हिडिओ नव्हता केला कारण की एक औरतसोबत माझी भांडण झालंय. तुम्ही डोळ्यावरून बघू शकता मी किती रडली आहे. कॅमेरा दाखवून गेली बघ. का भांडली ते पण बोल ना. लाज वाटते सांगायला. आधी मम्मीला सांगतो. हा गाईज टेरेसवरती आमच्या लोकांची मारामारी झाली. मग खाली आली मी रडत रडत. मारामारी नाही, मी मार खाल्ला बोल. हा गाईज मी मार खाल्ला. ऑनेस्टली जाऊ दे. मी मार खाल्ला. खाली आली. मी डोळे वगैरे पुसले तरीसुद्धा अशी वेळी रडत होती मी. तर मी अशी तिकडे झोपलेली. तर माझं हे चालू होतं ना. तर लोक बोलले काय झालं का रडतेस. मग मी सांगितलंच नाही. मी शेव तिथे मी घरी येऊन सांगितलं की मी का रडत होते. झालं सांगितलं. अशी केस केसाची येतात गालावरती पूर्ण दिस ना उजवे तुझ्या बेसकी टांग बाबू तुला बाहेर सो गाइस मी आता ब्लॉग एंड करते. दुसरे म्हणजे मी एका ब्लॉगमध्ये 2 दिवस दाखवणार आहे. सो उद्याचे पुढचे 2 दिवस मी दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो गाइस माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाइस माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे पण ब्लॉग्स बघा. कमेंट पण करा. बाय. काय बोला आमच्या गावचं अजून काय अजून किती वाजले 12:30 अजून अजून काय नाही. बाय. सो गाइस ब्लॉग एंड केल्यानंतर ही पण बोली मला येतलं. सो मीला पण येते ना सांगा नाही